नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आणि त्यानंतर सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आलेली आहे। विधिमंडळाने केदार यांच्या आमदारकीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सुनील केदार यांच्यावर सध्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलेला आहे। मायग्रेनमुळे सुनील केदार यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आलेला आहे। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 150 कोटी रुपयांच्या रोख घोटाळ्याप्रकरणी 5 वर्षांचा कारावास आणि 12.5 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली होती। दरम्यान यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। नियमानुसार जेव्हा 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा होते त्यावेळी कायदा असा आहे की ती शिक्षा प्रोनाऊन्स झाल्यापासूनच आमदारकी ही त्या ठिकाणी रद्द होते। जर त्या ठिकाणी कन्व्हिक्शनला स्टे मिळाला तर ती आमदारकी वाचते, अन्यथा ती आमदारकी जाते। त्यामुळे त्याच्यामध्ये काही वेगळं होण्याचं कारण नाही आहे। जे काही कायद्यात आहे ते कायद्याप्रमाणे होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।